पोलीस स्टेशन खदान अकोला हद्दीत देशी पिस्टल व 5 जिवंत कारतूससह आरोपी जेरबंद. अकोला शहरातील पोलीस स्टेशन खदान अकोल्याच्या हद्दीत आज दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी पोलीस निरीक्षक धनंजय सायरे हे पोलीस स्टेशनच्या डीबी पथकासह लोकसभा निवडणूक संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम हा हिंगणा फाटा परिसरामध्ये मोटारसायकलने गावठी पिस्टल व जिवंत कारतूस जवळ बाळगून संशयास्पदरित्या फिरत आहे. अशा गुप्त माहितीवरून सदरची माहिती माननीय वरिष्ठांना देऊन पोलीस निरीक्षक धनंजय सायरे व सोबत डीबी पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन नमूद इसमाचा शोध घेतला असता एक इसम हा हिंगणा फाटा येथे संशयास्पदरित्या मोटारसायकलने फिरत असताना दिसून आल्याने त्यास पोलीस स्टाफच्या मदतीने थांबवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मिर्झा इम्रान बेग मिर्झा सलीम बेग वय 33 वर्ष राणा शबनमनगर खेर मोहम्मद प्लॉट अकोला असे सांगितल्यावरून त्याच्या मोटारसायकलला असलेल्या नायलॉन थैलीची पंचसक्षम पाहणी केली असता सदर थैलीमध्ये एक देशी पिस्टल अग्निशस्त्र मॅगझिनसह किंमत 30,000 रुपये व सोबत 5 जिवंत कारतूस किंमत 5,000 रुपये अवैधरित्या जवळ बाळगताना मिळून आला व त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक MH30 BG 7322 किंमत अंदाजे 70,000 रुपये असा एकूण 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पंचसक्षम जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन खदान अकोला येथे अपराध नंबर 316/2024 कलम 3 25 आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस विद्वान न्यायालयासक्षम हजर केले असता विद्वान न्यायालयाने आरोपीचा 1 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला श्री सतीश कुलकर्णी, पोलीस स्टेशन खदान येथील पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, पोलीस हवालदार विजय चव्हाण, नितीन मगर, संजय वानखडे, पोलीस शिपाई रोहित पवार यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.